मध्ये असे मोठे चमकणारे दगड मिळायचे आपल्या संगमरवर वगैरे असं ना, त्या टाईप. असं इमॅजिन करा, घरासमोर ठेवणार होता ना, असं समज की समुद्रात ठेवले. पूर्ण गावाला परत बोलवायचं, सगळ्यांसमोर सांगायचे जे पहिले यांचं होतं नंतर यांचं झालं, आता ते पुऱ्यापासून यांचं असणार आहे. बिटकॉईनचा जो अकाउंट नंबर असतो त्याच्यात कॅपिटल स्मॉल सगळे नंबर्स असतात. ओके. आणि आकडे पण असतात. तर आपल्या बाहेर कुठेही तर किंवा भारतात कोणी आलं, जर बिटकॉईनमध्ये घेतले पैसे तर त्याला कन्वर्ट करायची गरज नाही. बरोबर आहे. तुम्हाला हा प्रोजेक्ट आहे का, मग सध्या हे फ्रेमवर्क हे वापरा, असा आपला अभ्यास झालेला पाहिजे. बरोबर आहे. तर त्या अभ्यासाच्या ह्याच्यात लकीली मला बिटकॉईन किंवा ब्लॉकचेन ज्या ग्रुपमध्ये मला पार्टिसिपेट करायला चान्स मिळाला. तो शोधतो, त्याला ते ट्रान्झॅक्शन तो अप्रूव्ह करतो आणि त्याने अप्रूव्ह केलं म्हणून त्याला नवीन बिटकॉईन तयार होतात. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट हा सगळ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. एक वेगळा आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, तो म्हणजे बिटकॉईन. बिटकॉईन हे सगळ्यांना माहिती नसतं, किंवा कसं आलं, का मार्केटमध्ये त्याची एंट्री झाली, किंवा बिटकॉईनचा यूज कसा आहे, हे सगळं जाणून घेणं तसं खूप कठीण आहे. पण आपल्याबरोबर आलेले आहेत श्रीपाद जोशी. त्यांनी खूप अतिशय अशा सोप्या भाषेमध्ये हे समजवण्याचे, लेमन लँग्वेजमध्ये हे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला तर मग बघूया. कसे आहात मंडळी? तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत श्रीपाद जोशी सर. श्रीपाद जोशी सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर एक नामवंत फिनटेक कंपनीमध्ये ते एक सिनियर सोल्युशन आर्किटेक्ट आहे. आणि आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एक वेगळा टॉपिक घेणार आहोत, तो आहे बिटकॉईन. तर बिटकॉईनबद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला प्रश्न असा येतो माझ्या डोक्यामध्ये की बिटकॉईन कठीण का असतो? बिटकॉईन हा टॉपिक कठीण काय, दोन कारण आहेत. पहिले म्हणजे हा फायनान्सशी रिलेटेड आहे आणि सामान्य माणसाला फायनान्स समजवणं तेवढं सोपं नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी येतात. सरळ नुसतं चक्रवाढ सांगितलं की बँकिंग आलं असं नाही होत. तर फायनान्स हा मुळात कठीण आहे आणि त्याच्यात ही टेक्नॉलॉजी नवीन आहे, थ्रू टेक्नॉलॉजी आहे, आणि या दोघी गोष्टींचं कॉम्बिनेशन करून बिटकॉईन आहे. त्यामुळे दोन कॉम्प्लिकेटेड गोष्टी मला वाटतं आल्यामुळे बिटकॉईन हा तसा कठीण आहे समजवायला हिशोब. पण तेच चॅलेंज आहे, तोच आज प्रयत्न करूया आपण की सोप्या शब्दात कसं सांगता येईल. आता आईन्स्टाईन म्हणाले होते की जर तुम्हाला एखादी गोष्ट समजली कसं समजायचं, जर तुम्ही 5-6 वर्षाच्या मुलाला किंवा तुमच्या आजीला ती गोष्ट समजवू शकले तर समजायचं की तुम्हाला समजली आहे. ओके. पण तसंच काहीतरी आज प्रयत्न करू. ओके. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असा येतो की बिटकॉईनची सुरुवात कुठून झाली, म्हणजे आला कुठून तो किंवा काय? एक PPT बघितली होती, त्याच्यात त्याने छान उदाहरण दिलं होतं याचं, आणि मी तेच कंटिन्यू करेल. तर त्याने त्रिदेव मूवीचा एक्झाम्पल दिला होता, पाप से धरती फटी वगैरे, आणि देन फिर पाप को हटाने के लिए आएंगे त्रिदेव वगैरे असं. तर त्यात असं म्हणतात ते की तुम्ही बँकिंग क्रायसिस पाहिला असेल 2009चा. बँकांमध्ये घोटाळा झाला किंवा त्या घोटाळ्यामुळे सगळं स्लोडाऊन आलं असं सगळं म्हणणं होतं त्यांचं. तर सतोशी नाकामोतो म्हणून एक व्यक्ती आहे, नंतर असं लक्षात आलं की ते एक नाही, अनेक लोक आहेत जे त्या नावाने कॉन्ट्रीब्यूट करताय. तर त्या व्यक्तींनी मांडलेली ही संकल्पना आहे. आणि त्यांनी का मांडली की त्यांना बँकिंगला तसं बघायला गेलं तर रिप्लेसमेंट हवी होती. अशी एक सुविधा की जी बँक वेपुरती मर्यादित नसावी, असं एक सॉफ्टवेअर असावं की जे फायनान्शियल किंवा बँकिंग सारखी सर्व्हिस देतील, जी सगळ्यांना अवेलेबल असावी. असं त्यांना काहीतरी करायचं होतं. त्यांचा एक तो व्हाईट पेपर त्यांनी पब्लिश केला आणि संकल्पना मांडली. आणि मग काही डेव्हलपर जे होते शोक्या प्रोग्रामर ते जॉईन झाले, आणि असं करत करत त्यांनी ते सतोशी नाकामोतोंनी पण त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट केलं. आणि नंतर त्यांना ते तिथून गायब झाले, त्यांनी कॉन्ट्रीब्युशन करणं बंद केलं आणि ईमेल करणं कुठेही आता ते नाही आहेत. ओके. तर असं ही बिटकॉईनची मी समजेल की ही सुरुवात आहे. आणि नंतर मग हळूहळू जसं सॉफ्टवेअर डेव्हलप होतं तसं डेव्हलप होत गेलं. मग असं झालं काय की काही दिवसांपूर्वी मी सहज मोबाईल स्क्रोल करतो, रील्स स्क्रोल करत होतो. तर रील्स स्क्रोल करता करता एक व्हिडिओ असा आला की बिटकॉईन तुम्ही डोक्यात स्टोअर करू शकता. ही गोष्ट खरी आहे? म्हणजे बिटकॉईनचा पासवर्ड किंवा काय असं काम करू आपण पहिले, त्यापेक्षा बिटकॉईन कसं काम करतं ही स्टोरी पहिले एक सांगू. ओके, ग्रेट. आणि त्याच्यानंतर त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांवरती येऊ. तर बिटकॉईन कसं काम करतं हा आपण ट्राय करू, एक की सोप्या भाषेत समजायचं असेल, कोणाला लहान मुलाला समजायचं असेल तर मेटामास्क म्हणून जे टेक्निकली या बॅकग्राऊंडचे त्यांना लक्षात येईल, त्याचा मला वाटतं CEO का त्यांच्या कंपनीतला कोणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह होता, त्याने एक स्टोरी सांगितली होती आणि ती बिटकॉईनच्या फार क्लोज आहे.
तर आपण पण ती स्टोरी घेऊ आणि थोडं आपल्याला त्याला मराठी टच देऊन त्याच्यातून समजवण्याचा प्रयत्न करू. तर ही ट्रू स्टोरी आहे की यमन नावाची जे बेट आहे तिथली कुठली तरी एक स्टोरी आहे. जसं आता पूर्वीच्या काळी आपल्याकडे सोनं होतं, आपल्याकडे करन्सी नव्हती, पण सोनंच हीच करन्सी होती. तर डेली यूजमध्ये कोणी सोनं घेऊन फिरत नव्हतं खिच्यात. बरोबर आहे. दूध घ्यायचं आहे किंवा गहू आणायचे तर ते बार्टर सिस्टम होती. जे तुमच्याकडे असेल ते द्या, त्याच्या बदल्यात तेवढे गहू, असे ते चालायचं. तर तिथं पण तसंच चालायचं. पण त्या याच्यामध्ये त्या बेटांमध्ये असे मोठे चमकणारे दगड मिळायचे. आपल्या संगमरवर वगैरे असं ना, त्या टाईप असं इमॅजिन करा. आणि ते साधारणपणे ते मोठे असे निघायचे, ते गोल कट करायचे ते लोक. आणि असं एवढं नाही, बैलगाडीचं चाक असतं साधारण त्या साईजचा, असा गोल चकत्या बनवायचे. आणि त्या बेटांवरती सगळ्यात महागडी वस्तू किंवा दुर्मिळ वस्तू तीच होती. ओके. त्यांचं ते सोनं होतं सोप्या शब्दात. तर आता जो काही व्यवहार करायचा असेल तर ज्याच्याकडे ते ते चमकणारे चाकं असतं तो श्रीमंत. ओके. बरं, आता ते असे छोटे नव्हते की घरात लपवून ठेवेल, ते इतके मोठे होते आणि बेट होतं, बेटात राहणारे लोक कमी. तर काय त्याच्यात लपवायची गरज नव्हती, झोपडीच्या बाहेर सरळ लावायचे. त्याच्या घराच्या मागे 2-3 आहे तो श्रीमंत, ज्याच्याकडे एकच चाक आहे तो मध्यमवर्गीय, असं सगळं त्यांचं होतं. आणि डेली ट्रान्झॅक्शनला म्हणाला वापरत नव्हतं, कारण ते सोपाने उचलून न्यायला 2-3 लोक बदली जायचे, खांद्यावर धरायचे, मध्ये तो चाक ते, आणि असं एकमेकाला ट्रान्सफर करायचे. आता ट्रान्सफर कसं मोठं की एखाद्याला घर घ्यायचं आहे, काही झालं, लग्न झालं त्याचं काही, तेव्हा ते वापरायचे. आणि त्यामुळे सगळ्यांना माहिती होतं की हे जे चाक आहे आज यांच्याकडे होतं, यांचं लग्न झालं किंवा यांनी हे नवीन घर घेतलं म्हणून हे चाक उचललं आणि त्यांच्याकडे नेलं. त्यामुळे आता यांच्याकडे 3 चाकं झाले, त्यांच्याकडे आता ते 2च चकत्या आहे जे काही. त्यामुळे सगळ्यांना छोटं बेट असल्यामुळे सगळ्यांना सगळं माहिती होतं. आता पुढे गोष्ट कशी होते की 2 भाऊ असतात, ते होडी घेऊन जातात. त्यांना शेजारच्या दुसऱ्या एका बेटावरती एक ते तसाच दगड सापडतो की जो चाक बनवू शकेल. आता सोनं सापडलं त्यांना एवढं मोठं, खुश झाले ते. आणि त्यांना लक्षात आलं की नाही, आता हे इथून आपल्याला तिकडे नाहीच आहे आपल्या बेटावरती. बरोबर. आता बेट होतं लांब त्या मनाने, आणि ती होडी सगळं सांभाळू शकेल का नाही असं नाही. पण दोघा भावात झालं की नको न्यायला, आपण दुसरी होडी आणू. तुम्हाला नाही, सोनं कोणी घेऊन गेलं तेवढ्या वेळात तर. बरोबर. त्या शेवटी त्यांनी ते सगळं त्या होडीत ठेवलं, तो मोठा दगड चकती स्वरूपातला. आणि जायला लागले. समुद्रात थोडा लाटा आल्यामुळे ती होडीला काय ते सहन झालं नाही, ते पडलं खाली, पलटली होडी. आता ते पोहून आले आणि होडी त्यांनी सरळ केली, आले घरी. पण दगड तो काय चकती गेली खाली. दोघे नाराज झाले, रडकुंडीला आले शेवटी जसं आपल्या. आणि आता टेन्शन आलं, काय करायचं. मग विचारलं लोकांनी, का रडताय. म्हणे सोनं सापडलं होतं, ते पडलं गेलं, आता काय करू. तर आपल्या सोसायटीत तू पाहिलं असेल, आपले सिनियर मंडळी जसे बसता, आपले चव्हाण काका किंवा आपले जोशीदादा, वकिली किस्सा तुम्ही ऐकला असेल ते. तर तसे मंडळी तिथे ज्या बेटावरती होते त्यांना परत गेलं की अरे हे दोघं पोरं बिचारे रडताय, काय झालं बघा. मग ते म्हणाले की काय झालं. तर म्हणे ते सोनं सापडलं होतं, पण ते असं पडलं, तो पाण्यात गेला. तर म्हणे मग काय झालं. तर साहेबले हे काय म्हणताय, असं काय सोल्युशन देत आहे. तर म्हणे अरे आणून काय करणार होतात. म्हणे आणून काय करणार होतं म्हणजे घरी ठेवलं असतं ना सोनं. ते बरोबर आहे, ते घरासमोर ठेवणार होता ना, असं समज की समुद्रात ठेवलंय. असं करून त्यांनी ती वेळ मारून नेली की ठीक आहे आज तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, ठीक आहे. असं करून त्यांना शांत करून त्यांनी घरी पाठवून दिलं. त्यांचं थोडं दुःख कमी झालं तर गेले घरी. नंतर लोक सगळे विसरून गेले ती गोष्ट झाली होती अशी. नंतर प्रसंग आला की त्यांना ते खर्च करायची वेळ आली. त्यांच्याकडे काय असेल, त्यांना गरज आली की ते आता तो विकायचे ते चाक. बरोबर आहे. आता चाक विकणार कसं, चाक तर समुद्रात आहे. मग आता परत त्यांच्याचकडे गेले. आता जसं आपल्या सोसायटीत असेल आता काय देखील सोल्युशन. मग ते बराच वेळ त्यांनी विचार केला त्या सिनियर मंडळींनी. मग त्याच्यातला एक म्हणाला की एक काम कर, जा सगळ्या बेटावरचं सगळ्या लोकांना बोलून आण गावातल्या. तर बोलू ना म्हणजे जा सांगितलं एवढं कर, बोलून आण सगळ्यांना. मग आले सगळे लोक आले. तर म्हणे बघा काही वर्षापूर्वी तुम्ही एक गोष्ट झाली होती, हे दोघं पोरं आहे प्रामाणिक की तर काय खोटं बोलणार नाही. त्यावरती एवढेच लोक आहे, लपण्यासारखं नव्हतं तिथं काही. तर म्हणाल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक सोनं चाक सापडलं होतं, ते जे कोणीच पाहिलं नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे की ते समुद्राखाली पडलेलं आहे. आजपर्यंत ते यांचं होतं, उद्यापासून ते यांचं असेल असं त्यांनी सांगितलं. मग त्यांना वाटायचे अरे काय आयडिया केली. मग आता सगळ्यांना माहिती झालं, कारण आधी माहिती असायचं ना घराच्या बाहेर कसं ठेवलं. बरोबर आहे. आता त्यांनी ती दुसऱ्यांकडे गेला हे कळालं झालं. मग
परत पुढच्या वेळेला प्रसंग आला की त्या माणसाला विकायचं आहे, परत तेच करावं लागायचं. पूर्ण गावाला परत बोलवायचं, सगळ्यांसमोर सांगायचे जे पहिले यांचं होतं नंतर यांचं झालं, आता ते पुढ्यापासून यांचं असणार आहे. असं सगळं ते होत राहिलं. मग आता तुम्ही जर नीट पाहिलं या स्टोरीमध्ये, तर ते जे चाक तिथं पडलं आहे, जे त्यांना सोन्यासारखं होतं, त्याच्याऐवजी बिटकॉईन कन्सिडर करा. बिटकॉईन ज्याला कोणीच पाहिलं नाही आहे, म्हणजे प्रत्यक्ष बघितलं नाही आहे, ज्याला कोणी हात नाही लावला आहे, पण सगळ्यांना माहिती ते आहे, ते व्हर्च्युअल आहे, तिथं आहे, आणि त्याची ओनरशिप एकामेकाला ट्रान्सफर होते. बरोबर आहे. असं सगळं आहे. खूप छान समजवलं तुम्ही. हां, आता म्हणून आणि त्यात गावात सगळ्या गावाला बोलवायचं जे होतं, त्यांच्यात स्टोरीमध्ये काय होतं, हे डिस्ट्रीब्युटेड लेजर आहे, बँकिंगच्या भाषेमध्ये असतं. त्यामुळे सगळ्यांचा बॅलन्स सगळ्यांना माहीत असतो. प्रत्येक ट्रान्झॅक्शन व्हेरीफाय होता, आणि हे असं लपवता नाही येत की कुठूनही काही आणले. तो पहिले जो होता चाक, ते कोणाला सापडलं होतं, त्या पहिल्या 2 भावांना. नंतर त्यांनी ट्रान्सफर केलं, नंतर इथपर्यंत आलं. त्यामुळे पहिलेपासून सगळा हिशोब सगळ्यांकडे लिहिलं असतं. पूर्वीच्या काळी ते वंशावळ वगैरे लिहायचे ना अशी, त्या टाईप असं समजा लिहायची गरज नाही. सगळ्या माणसाला डोक्यांना माहितीच आहे. असंच आहे, छोटंसं बेट आहे. बरोबर आहे. हे बेट म्हणजे जे इंटरनेट आहे, आणि त्या बेटावरची ती करन्सी होती. ही इंटरनेटची कोणती करन्सी एक म्हणायची झाली तर बिटकॉईन आहे. बिटकॉईन सारख्या बऱ्याच आहे, पण बिटकॉईन पहिली असल्यामुळे फेमस आहे. ओके. तर हे अगदी सोप्या शब्दात सांगितलं तर बिटकॉईन हे असं काम करतं. ओके. याच्यात अजून बरेच बारकावे आहेत, टेक्निकल आहे, पण त्याच्यात गेलं तर मग हा कॉम्प्लिकेट होत जाईल. सोप्या शब्दात तुम्हाला संकल्पना लक्षात आली की अशी काम करते. मग याच्यानंतर म्हणजे माझा क्वेश्चन होता खरं तो असा की बिटकॉईन हा, मी जे रील बघितलं होतं की तो डोक्यात लक्षात ठेवता येतो. हां, ते तुमचा प्रश्न होता. हां. तर त्याच्यात कसं आहे की जसं बिटकॉईन इम्प्रुव्हमेंटचे प्रोटोकॉल आहेत. आता प्रत्येक सॉफ्टवेअर कसं काम करतं की जसं तो पहिलं त्यांनी व्हाईट पेपर मांडला होता आणि त्यांनी संकल्पना मांडली, आणि लोकांनी मग ती ॲडप्ट करून त्याचं सॉफ्टवेअर बनवलं. ओके. तर तसंच आता हे बिटकॉईन कसं इम्प्रूव्ह करायचं असं कोणाला तरी सुचलं, अच्छा आपण हे पण ॲड करूया. तर तशा सगळ्या लोकांना तो पब्लिश करतो. मग लोक त्याला वोटिंग करता की हां चांगली गोष्ट संकल्पना आहे, करूया, आणि नंतर सॉफ्टवेअर लिहिता आणि ते सॉफ्टवेअर लोक अडॉप्ट करतात आणि मग सुरू होतं. ओके. तर ही जी संकल्पना होती त्याच्यात असं होतं की बिटकॉईन जो काम करतो, जसं आपला अकाउंट नंबर असतो, तो नंबर असतो पूर्ण. बरोबर आहे. नंबर तसा सांगायला बघा, तुम्ही फोनवर सांगत असाल कोणाला, एक 8-10 आकडे नंबर सांगणंच कठीण आहे. बिटकॉईनचा जो अकाउंट नंबर असतो त्याच्यात कॅपिटल स्मॉल सगळे नंबर्स असतात. ओके. आणि आकडे पण असतात. तर आता हे सगळं तोंडी स्मॉल एल कॅपिटल असं सगळं करत बसलं तर कठीण आहे. तो 32 आकडे समजा झाला, अजून मोठा झाला, तर हे सांगणं कठीण आहे. मग ते सोपं कसं करावं म्हणून एकाने आयडिया मांडली की एक शब्दांचा सिक्वेन्स तुम्ही जर लक्षात ठेवला आणि एका सॉफ्टवेअरमध्ये टाकला, तर तो तुमचा जो कॉम्प्लिकेटेड 32 आकडी कॉम्प्लिकेटेड आय डी आहे, जो ॲक्च्युअल अकाउंट आय डी तुमचा, ज्याच्याने तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता, तो तुम्हाला बाहेर येतो. आणि एक सांगितलं बिटकॉईनचं, बिटकॉईनमध्ये एक फायदा आहे की किती अकाउंट तुम्ही उडवू शकता, कारण तिथं काही बँक नाही आहे की बँकेत जा फॉर्म भरा, हे सॉफ्टवेअर आहे. तर रँडमली तुम्ही आता नुसतं असं क्लिक केलं नेक्स्ट असे, तर प्रत्येक वेळेला 1 मिनिटाला 1 अकाउंट बनवू शकता, त्याला काही चार्जेस नाही आहे. ओके. त्यामुळे भरपूर अकाउंट बनवू शकता. आता हे सगळे आलेले अकाउंट त्यांचे नंबर कोण लक्षात ठेवणार? बरोबर आहे. इथं बँक नाही आहे की माझा अकाउंट नंबर विसरलो साहेब, जरा नावानं सांगा, तसं काही नाही आहे. तर ती लक्षात राहावं म्हणून ह्यांनी आयडिया दिली होती. मग आता समजा त्याच्यात वेगळे शब्द असतील की ब्रिज आहे, नंतर रॅबिट आहे, आणि एखाद्या देशाचं नाव आहे, तर मग तुम्ही ते सगळे शब्द एका स्टोरीमध्ये फिट करायचे की मी फिरायला गेलो होतो या देशात, तिथे समुद्राजवळ एक ब्रिज होता, तिथे मला ब्रिजवर तो ससा दिसला, आणि असं काहीतरी रॅन्डम स्टोरी तयार होईल. पण ती स्टोरी तुम्ही लक्षात ठेवू शकाल. बरोबर आहे. पर्यायाने तुम्ही ते शब्द लक्षात ठेवू शकाल, आणि पर्यायाने तुम्ही तुमचा अकाउंट नंबर लक्षात ठेवू, आणि तुम्ही लक्षात ठेवलंय, कुठे ठेवलं तुम्ही? डोक्यात. म्हणजे टेक्निकली तुम्ही बिटकॉईन डोक्यात सेव्ह केला. मग आता याची खरी यूज केस कशी, हे उदाहरण थोडं कॉन्ट्रोवर्शियल आहे, पण विचार करा की कुठेतरी तुम्हाला कोणी पकडून जेलमध्ये नेल किंवा किडनॅप झाला तुम्ही, तर तुमचे बिटकॉईन तुमच्याबरोबर गेले. आता तिथे तो व्यक्ती तुम्हाला तो विश्वास ठेवणार नाही. मग त्याला तुम्ही एक अशी स्टोरी सांगणार की ज्याच्या अकाउंटमध्ये कमी पैसे, एक $20-30 आहे, ₹200. बघ तुझा, त्या जेलरला सांगितलं समजा की तो माणूस पकडतोय, जा, तो बाहेर जाईल, ते शब्द टाईप करेल, त्याला अकाउंट नंबर दिसेल, आणि ते बिटकॉईन तो कन्वर्ट करून घेईल. मग त्याचा विश्वास बसेल, आणि मग तुम्ही त्या माणसाने ज्याने ही संकल्पना मांडली आणि असं एक्झाम्पल दिलं होतं. आणि मग तो पुढचं, आता तुमच्या डोक्यात 2-3 स्टोरी आहेत, ज्याचा बॅलन्स जास्त आहे, मग पुढे तुम्ही तो द्यायला आणि तुम्हाला तो पाहून जायला मदत करेल, तुम्ही निघाला, असं काहीतरी त्यांनी स्टोरी सांगितली होती. तर ही स्टोरी आहे
हा त्याची यूज केस आहे की सोप्या शब्दात कसं लक्षात ठेवावं, कारण ते शब्द तुम्ही कुठेतरी लक्षात किंवा लिहून ठेवू शकता. ते आकडे लिहिणं कठीण आहे आणि ते चुकले तर तुम्हाला बिटकॉईनचं ट्रान्झॅक्शन करता येणार नाही. त्याची यूज केस आहे आणि म्हणून कोणीतरी ते म्हटलं की मी बिटकॉईन डोक्यात स्टोअर करू शकतो. ती बॅकग्राऊंड आहे. जसं की आता बघा एक म्हणजे एखादं सॉफ्टवेअर बनवायचं आहे मला, म्हणजे मागे बॅकएंडला एक लँग्वेज असते प्रत्येक सॉफ्टवेअरच्या मागे. तसं मला बिटकॉईन बनवायचं आहे इन केस, तर बिटकॉईन एका क्रिप्टो करन्सी असेल त्याच्यामुळे कोणती म्हणजे काय यूज केलं जातं किंवा कोणती टेक्नॉलॉजी आहे किंवा काय? त्याच्यात 2 टेक्नॉलॉजी मेन वापरल्या आता. लँग्वेजचा बॅरियर नाही आहे, ओके. पण टेक्नॉलॉजी तुम्ही म्हणाल तर डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी ती एक आहे आणि मायनिंगची एक कन्सेप्ट आहे ती आहे. त्या 2 कन्सेप्ट म्हणून हे सगळं बनतं आणि बिटकॉईन ही पहिली यूज केस आहे. तशा बऱ्याचशा यूज केस आहे आपण गव्हर्नमेंट पण बनवू शकता कॉईन किंवा इतर यूज केस पण आहे त्याच्या. तर अशी एक त्याचं नाही आहे. एक ही मोठी टेक्नॉलॉजी आहे. जसं कार बनवतात बरोबर. तर त्याचं पेट्रोल डिझेल काय CNG इलेक्ट्रिक हायड्रोजन काही बनवू शकतात. तर तसं आहे, हे फार ओपन एंडेड आहे. मग हे बिटकॉईनचे फीचर्स काय, म्हणजे एखाद्या गोष्टी असते आपण कार म्हटलं आता मी कार घ्यायला गेलो आणि त्याचे मी फीचर्स बघितले, वा काय मस्त गाडी, मी कार परचेस करतो. तसं बिटकॉईनचे फीचर्स काय? बिटकॉईनचे फीचर्स की जसं म्हणाला जगाची करन्सी असल्यामुळे अशी कोणी मान्यता नाही दिली आहे, पण इंटरनेटची करन्सी म्हणू शकतो. ओके. आता भारतात पाहाल तुम्ही तर बिटकॉईन विचारलं की लिगल आहे का नाही आहे, तर तो आहे पण आणि नाही आहे पण, दोन्ही उत्तर आहेत. नाही आहे ॲज अ करन्सी गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली नाही आहे, ओके. ॲज अ ॲसेट दिली आहे. आणि म्हणून लोक सोन्याशी कम्पेअर करतात. सोनं भारतात लिगल आहे, बरोबर आहे, पण तुम्ही सोनं देऊन वस्तू विकत नाही घेऊ शकत. बरोबर आहे. तुम्ही मग कार घ्यायला गेले म्हणाले की माझ्याकडे सोनं हे घ्या आणि कार द्या, ते म्हणतील नाही पहिले सोनं विका, रुपये कॅश करा, ती आम्हाला द्या कॅश किंवा अकाउंटला ट्रान्सफर करा आणि मग ते होईल. त्यामुळे सोनं लिगल आहे पण नॉट ॲज अ करन्सी. तसंच बिटकॉईन व्हर्च्युअल ॲसेट म्हणून तुम्ही घेऊ शकता, नाही पण करन्सी म्हणून नाही. तर करन्सीची यूज केसेस वेगळे आहेत. तर तुम्ही कुठे फिरायला गेले भारताच्या बाहेर कुठेही तर किंवा भारतात कोणी आलं जर बिटकॉईनमध्ये घेतले पैसे तर त्याला कन्वर्ट करायची गरज नाही, बरोबर आहे, एकच करन्सी आहे. ती एक यूज केस झाली. आता ही बिटकॉईनपुरती झाली. पण असं विचार करा ही डिस्ट्रीब्युटेड टेक्नॉलॉजी, याच्यात तुम्ही पाहिलं असेल तर ट्रान्झॅक्शन काय म्हणतं मॉडिफाय नाही करतायत. जसं आता पूर्ण गावाला माहिती आहे की तुमच्याकडे 2 चाकं होते, बरोबर आहे, ते बदलू शकतं का कोणी? नाही बदलू शकत. तिसरं आलं कुठून, समजा चोरून तुम्ही कुठून तरी आणून ठेवलं एकाचं, लगेच लक्षात येते यांच्या घरात दिसत नाही आहे, तर होते तुमच्या घरात एक्स्ट्रा दिसायला लागले, पटकन सापडतात. तर ही टेक्नॉलॉजी अशीच काम करते की त्यात चेंज करता येत नाही आणि याची यूज केस मग भरपूर येतील. जसं आपण पाहतो की कुठेतरी जमीन होती, लांब प्लॉट घेतला होता आणि तो हडपला वगैरे असं. हे जर डेटा ब्लॉकचेनवर टाकू शकलो आपण तर त्याच्यामुळे ती मालकी होईल की तुम्ही आता घेतली कशी, नकली कागद बनवले कुठे, इथून ट्रान्सफर कसं झालं, त्याची एंट्री ब्लॉकचेन बोलायला होणारच नाही. त्यामुळे जिथे असे व्यवहार येतील गाडीची ओनरशिप ट्रान्सफर, त्या या सगळ्यांसाठी ते काम असू शकतं. थोडक्यात अजून पाहिलं तर मिडल मॅन जिथं तिथं रिमूव्ह करायची वेळ येते, त्यात सगळ्या ठिकाणी वापरलं जाऊ शकतं. अजून एक यूज केस सांगायची म्हटली, आता हे झाले आत्ताचे. जर फ्युचर पाहिलं तर असं होईल, आता ज्यांनी जे माझे याचे असतील ते मे बी रिलेट करतील की जेव्हा कम्प्युटर आम्ही जस्ट सुरुवातीला घेतलं होतं तेव्हा कॅसेट असायचा आणि कॅसेटमध्ये आम्ही गाणे वगैरे सगळे ऐकायचे. आता कम्प्युटरवर गाणे ऐकायचे, बरोबर आहे, तर मग तेव्हा आम्ही तो प्लेअर जोडून ती वायर तिथून कम्प्युटरला जोडून त्याच्यात गाणे ट्रान्सफर करायचो. ओके, क्वालिटी यायची नाही पण गाणे आम्हाला ट्रान्सफर व्हायचे. तो जमाना होता की MP3 लोक ते गाणे सेव्ह करायचे, असे काय जुगाड करून वगैरे. पण आत्ताच्या जमान्यात आपण करतो का MP3 सेव्ह? मोबाईलमध्ये पण कोणाचे सेव्ह नसतील, पूर्वी करायचे, कम्प्युटरलाही नसतील का, कारण आता स्ट्रीमिंग सुरू झालं, बरोबर आहे. तसंच व्हिडिओचं पण होतं, आधी लोक करत असतील मूवीज सेव्ह, आता करत नाही. आता सगळं यूट्यूब वेगळ्या वेगळ्या चॅनलवरती अवेलेबल आहे, बरोबर आहे. हाच मनीमध्ये होईल. आता बिटकॉईनचं ट्रान्झॅक्शन फी जास्त आहे त्यामुळे ट्रान्झॅक्शन पटापट होत नाही. ओके, वेळ लागतो त्याला आणि ट्रान्झॅक्शन फी पण हाय, पण त्याच्यावरती लाईटनिंग नेटवर्कवरती काम चालू आहे, ते झालं तर ट्रान्झॅक्शन फी अगदी नगण्य होईल, बरोबर आहे. जसं आता बघा तुम्ही UPIचं झालं आहे तर 1-2 रुपये लोक ट्रान्सफर करतात. ते जर कंटिन्युअस होत आलं, बिटकॉईनमध्ये आलं तर ट्रान्झॅक्शन फी कमी झाल्यामुळे मनी स्ट्रीम होतील. जसं मी MP3 म्हणालो, कॉपी करायचो आणि ऐकायचो, पण आता आपण स्ट्रीम करतो. तिकडे गाणं असतं, कंटिन्यू गाणं येत असताना आपण ऐकत असतो, बरोबर, कंटिन्यू येत असतो ऐकत असतो. तसे पैसे कंटिन्यू येतील आपल्याकडे. याच्यामुळे एक वेगळं डायमेन्शन ओपन होईल. तर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण दोघांकडे कार आहे,
साधारण एकाच वेळा घेतली. तुम्ही महिन्यातनं एखाद दिवशीच कार काढता. मी रोज ऑफिसला कार घेऊन जातो. ओके. आता दोघांकडे इन्शुरन्स कंपनी आली तर इन्शुरन्स कंपनी कोणाला जास्त पैसे लावेल? जो जास्त वेळा गाडी घेऊन जातोय त्याला. साधारण मी जास्त गाडी काढतोय तर माझ्या गाडीला अपघात व्हायची, नुकसान व्हायची शक्यता जास्त आहे. तर पण साधारण पाहिलं आपण एकाच कंपनीची गाडी घेतली आपल्याला सेमच लागेल. बरोबर आहे. समजा इन्शुरन्स कंपनीला कळलं की अच्छा मनी स्ट्रीम करता येत आहे आणि एखादा IoT डिव्हाइस गाडीला जोडला, गाडी सुरू झाली की 1-2 रुपये कट व्हायला लागतील. जोपर्यंत गाडी चालवताय तोपर्यंत पैसे कट होणार आणि नंतर बंद होणार. त्यामुळे त्यांनाही परवडेल आणि असं ऑप्टिमाइज मॉडेल आलं तर आपल्याला घेणारा परवडेल. मग असं जर प्रोडक्ट आलं, मे बी आलंही असेल आता दिवसात, जुनी आयडिया आहे. बिटकॉईन मास्टरिंग बिटकॉईनचे ऑथर आहे, त्यांची आयडिया होती. ओके. तर त्या आता मे बी प्रोडक्ट आले असेल तर लोक ते प्रोडक्ट घेणार ना, हिरो घेणार. किंवा मीमच्या आता जे रील्स वगैरे चालतात त्या शब्दात सांगायचं म्हटलं तर आता कसं म्हणतात ते की सॅलरी कितनी लेंगे डिस्कस कर ले, तसं म्हणतात. तसं पुढच्या वेळेला म्हणतील की सॅलरी पर सेकंड कितना लेंगे डिस्कस कर. ही पण वेळ येऊ शकेल. आता पॅकेज म्हणतात जे इयरली डिफाईन असतं, मंथली सॅलरी येते लोकांना, जे डेली बेसिसवर काम करतात त्यांना आठवड्याला पगार मिळतो. ओके. पर सेकंड का नाहीत पगार? बरोबर आहे. येत नाही कारण तेवढं ट्रान्झॅक्शन शक्य नाही. पण फ्युचर येऊ शकतं की तेव्हा असं मॉडेल येईल की तुम्ही पैसे स्ट्रीम करू शकाल. ओके. तर हे असले सगळं फ्युचर दिसतं आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या आता आपल्याला इमॅजिन नाही होते पण तेव्हा सोपं वाटेल. आता याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या आजोबा वगैरे त्यांच्या काळात पाकिटात पैसे मिळायचे आणि ते म्हणजे अरे पाकिट मारलं गेलं, महिन्याचा पगार गेला. बरोबर. आता आपल्या वडिलांच्या या जनरेशनला ATM तोपर्यंत आले होते. बरोबर. ते ATM मधनं लागेल तेवढेच पैसे काढायचे. आता आपण UPI पर्यंत आलो आणि त्या आपल्या पुढचं जी जनरेशन असेल त्यांना जर सांगितलं की ते पैसे काढायचे, ते म्हणते अरे पैसे एवढे काढायचेच कशाला? मग दुसरा त्यांच्याबरोबर तर म्हणेल अरे पैसे कोण वापरत आहे आता, म्हणजे पैसे घेऊन फिरण्यासारखं ही त्यांना संकल्पनाच वाटणार नाही. बरोबर आहे. तर तसं याच्यात भरपूर पुढे जाऊन गोष्टी चेंज होती. आता प्रेडिक्ट करणं कठीण आहे. गप्पांमध्ये एक कसं मला लक्षात आलं की समजा हे गप्पाच आहे, ठीक आहे. तर मग ही जी जर्नी आहे म्हणजे तुमची जी करिअरची जर्नी आहे मागच्या समजा 20-25 वर्षाची करिअरची जर्नी आहे, त्या जर्नीमध्ये ही बिटकॉईन असेल किंवा क्रिप्टोकरन्सी असेल तर ही शिकण्याची वेळ आली कुठे? आम्हाला कंपनीने सांगितलं होतं की जे आर्किटेक्ट ग्रुपमध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना प्रत्येक एक एरिया दिला होता. ओके. रोबोटिक्स आहे, बिटकॉईन आहे, मायक्रो सर्व्हिस आहे, वेगळे तंत्रज्ञान आहे. तर कंपनीकडे आमची सर्व्हिस कंपनी होती. तर आपला क्लायंट जेव्हा आमच्याकडे येईल की आम्हाला साहेब बिटकॉईनवरती किंवा ब्लॉकचेनवर काहीतरी प्रोजेक्ट करायचा आहे, तेव्हा त्यांना आपण हे नाही सांगू शकत की तुम्ही एक काम करा सर, आम्ही तुम्हाला जर अभ्यास करतो आणि मग सांगतो असं उत्तर दिलं तर ते आमच्याकडे येते नाही येणार, ते दुसरीकडे जाणार. तर आमच्या जे प्रिन्सिपल आर्किटेक्ट त्यांचं म्हणणं होतं की आपण ग्रुप बनवूया, म्हणजे या ग्रुपचं हे काम असेल की ज्या ज्या टेक्नॉलॉजी आहे तिथे त्या सगळ्या तुम्ही फ्रेमवर्क एक्सप्लोअर करून ठेवायचे तुम्ही आणि तयार असायचं बरोबर की तुम्हाला हा प्रोजेक्ट आहे का, मग सध्या हे फ्रेमवर्क हे वापरा, असा आपला अभ्यास झालेला पाहिजे. बरोबर आहे. तर त्या अभ्यासाच्या ह्याच्यात लकीली मला बिटकॉईन किंवा ब्लॉकचेन या ग्रुपमध्ये मला पार्टिसिपेट करायला चान्स मिळाला, म्हणून मला हे फार लवकर शिकायला मिळालं. ओके. तरी हा काय होता म्हणजे इयर कोणतं होते? मला वाटतं मी 15-16-17 या काळात याच्यात आलो. मला आठवतं पहिल्यांदा मी बिटकॉईनची किंमत पाहिली तेव्हा ती 23,000 होती. इथेरियम मी अभ्यास करायसाठी 500 रुपयाला घेतला होता. आता मला वाटतं 2 लाख वगैरे असावा. ठीक आहे. असे तेव्हा भारतात मिळतही नव्हता. भारतात फक्त बिटकॉईन मिळत होता. तो इथे घेऊन मग USच्या एक्सचेंजला पाठवून तिथून कन्वर्ट करावं लागायचं. कॉम्प्लिकेटेड पद्धत होती. तुम्ही प्राईसवरून लक्षात आलं, मी आता प्राईस सांगितली त्यावर लक्षात आलं की बिटकॉईनची किंमत ठरते कशी? छान प्रश्न आहे. कशी ठरते? आता याचे 2 उत्तर आहे. सरळ आहे की सोन्याची किंमत कशी ठरते. सोन्याची किंमत मी नाही ठरवत. तर सोनं हे दुर्मिळ आहे, त्याचा फ्लो आणि मागणी आहे. उद्या असं झालं म्हणतात की इलॉन मस्क म्हणतात की त्यांनी इतर ग्रहांवरती पण सोनं आहे आणि ते असं यान बनवणार की ते तिथं जाईल आणि सोनं तिथून उचलून घेऊन येईल. ओके. असं सडन झालं म्हणजे मायनिंग करणार तिथे, मायनिंग करणार किंवा अख्खं उचलून आणणार आणि इथे मग ते जे काय असेल त्यांना. पण ते एकदम समजा खूप सोनं आलं तर सोन्याची किंमत कमी होणार ना, कारण की एकदम टनात समजा आलं, माहीत नाही कसं कधी होईल काय होईल. इमॅजिन करा किंवा एकदम भारतात खूप सापडलं, खूप म्हणजे प्रचंड सापडलं, तर त्याला किंमत राहणार नाही, लोखंडाचे देईल ते. तर त्याचं ते दुर्मिळ आहे
आणि मागणी जास्त आहे, तर या मागणी आणि त्याच्यावर ठरतं. तसं बिटकॉईन पण जो सप्लाय आहे तो लिमिटेड आहे. तर आता मायनिंग नावाची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसने बिटकॉईन बनत असतं, पण ते दर 3-4 वर्षांनी त्यांची साईज कमी होते. साईज कमी होते म्हणजे साधारण पहिले समजा पर अर्ध्या तासाला समजा 12 बिटकॉईन बनत असतं, तर ते निम्मे होता, 6 होता, मग 3 झाले, मग आता 1.5 होतील, असे कमी कमी होत जात आहे. बिटकॉईन बनता कमी आहे ते एक्सचेंज होत आहे, सोन्याची मायनिंग कमी होते, पण आहे ते सोनं ठरतंय. आणि लोकांना वाटतंय की याची यूज केस आहे, ही करन्सी पुढे वापरता येईल. दुसरं विचार केला, उद्या महायुद्ध झालं, तिसरं महायुद्ध झालं समजा, आता कसं होईल जाऊ द्या, झालं. त्याच्यात रुपयाला, डॉलरला, युरोला किंमत असेल का नाही याच्यावर कोणी बोलू शकणार नाही, पण एक नक्की सोन्याला किंमत असेल तेव्हा. बरोबर आहे, कारण सोनं सगळीकडे चालतंय. बरोबर. तसं बिटकॉईनला पाहता लोक, आणि म्हणून म्हणतात बिटकॉईनला तशी किंमत असेल. जर अगदी टेक्नॉलॉजिकली बोलायला गेलं तर तुम्ही नोटपॅड ओपन केलं कम्प्युटरला आणि जे आकडे टाईप केले, त्या आकड्याला जी किंमत आहे खरं पाहिलं तर बिटकॉईनला तशीच किंमत आहे, कारण ते पण कम्प्युटरचे आकडे, हे पण कम्प्युटरचे आकडे. पण याच्या मागे हे सगळं तंत्रज्ञान आहे. लोकांनी किंमत दिली की हां, हे एक प्रूव्हन आहे, याच्यात कोणी इंटरफिअर करत नाही, कोणाचा सर्व्हर नाही, कोणत्या बँकेचा, कोणत्या देशाचा याच्यावर प्रभाव नाही आहे, हे सेपरेट चालतं, म्हणून हे बिटकॉईनला किंमत आहे. बस लोकांनी दिले. ओके, का नाही. ओके, तर तुम्ही आता असं म्हटलं की इलॉन मस्क म्हणताय की ते दुसऱ्या ग्रहावर जाणार आणि तिथून सोनं घेणार, तर त्यावर एक गोष्ट लक्षात आली की मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी गोष्ट ऐकल्या होत्या की बिटकॉईन मायनिंग करता, तेव्हा मायनिंग करत होते बरेच लोक. तर आत्ताच्या काळामध्ये मायनिंग करणं किती कठीण किंवा सोपं आहे? मायनिंग कसं करता, त्याच्यात फार हे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहे. त्याने हे नाही म्हणजे कठीण आहे का सोपं आहे? हां, बिटकॉईन कसं काम करतं, बिटकॉईनची प्रोसेस सिक्युअर करायला मायनिंग वापरला आता. आता मायनिंग याला असा शब्द का दिला, जसं ते सोनं खंदून माईन करून काढतो आपण, तसं टाईपचं आहे. आणि माईन काय करता इथे, तर जसं ते म्हणालं की पहिले काय करतं, पहिले 2-3 स्टेप्स आहेत की एक की हे बिटकॉईन जो आता हे ट्रान्झॅक्शन होत आहे, ट्रान्झॅक्शनचा एक असा समजा एक ब्लॉक असतो. आता समजा त्या गावातल्या एक्झाम्पलमध्ये जाऊ, आता ट्रान्झॅक्शन करायचं आहे, रोजच सगळे समजा ते समुद्रात भरपूर असे कॉईन पडलेत आणि गाव नाही आहे, सगळे 3-4 आजूबाजूचे गावं येतात. मग ते काय म्हणतील की एक काम करा, रोज सकाळी 8 वाजता सगळ्यांनी यायचं आणि सगळ्यांनी बोलायचं काय तुझी किती ट्रान्झॅक्शन आहे, यांचं आहे की यांचं इथं होतं आहे, असं सगळं एकाच वेळी केलं, ब्लॉक तयार होईल, सगळं माहिती देवाणघेवाण करायची आणि प्रत्येकाने घरी जायचं. ओके, असं सगळं आहे. तर आता या मायनर्सचं काम असतं की हे जे ट्रान्झॅक्शन होत आहे, आता म्हणता तुम्ही की तुमच्याकडे 2 बिटकॉईन आहे, त्यातला 0.1 तुम्ही कोणाला तरी ट्रान्सफर करताय, तर तुमच्याकडे 2 आले कुठून, तुम्ही म्हणतायत का खरंच तुमच्याकडे आहे का नाही. मग तुम्हाला तुम्हाला तुमच्या भावाने दिला होता, त्यांना त्यांच्या शेजाऱ्याने दिला होता, त्यांनी ऑफिसमधनं घेतला होता, त्यांनी एक्सचेंज, असं पूर्ण जिथे रूट पहिला मिळतो तिथपासून ते सगळं व्हेरीफाय करता आणि नंतर एक मॅथमॅटिकल इक्वेशन सॉल्व करायचं असतं त्यांना. ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यातनं जाता मी सोप्या शब्दात सांगायचं असलं तर तुम्ही असं त्याला इमॅजिन करू शकता की 1 ते 100 आकडे आहेत आणि त्याला तुम्ही सांगितलं की, आणि ते आकडे तुम्ही असे मिक्स केले, एक असं आकडे घेतले नाही, शफल केलं, हां शफल केलं, एका खोक्यात टाकलं, पण सांगितलं की चला आता एक एक काढ, आणि जेव्हा जो आकडा सिंगल येईल म्हणजे 9, 8 हे सिंगल येणार आणि बाकीचे 11 पासून तर 99 पर्यंत डबल येणार, 100 तर 3 डिजिट येणार. सिंगल येईपर्यंत तू करायचं, सिंगल आला की मला दाखवायचं. आता हे सापडायची प्रोबॅबिलिटी काही नाही आहे, तर काही त्यांनी अल्गोरिदम लावला की नाही मी डबा उलटा करेल आणि मागून शोधेल किंवा समोरून शोधेल किंवा अर्धे बाजूला करेल. शेवटी ते रॅन्डम आहे, कोणाला पहिल्या हात घातला त्याला मिळू शकतो, नाही तर अख्खं शेवटी मिळू शकतं. तर हे पूर्ण रॅन्डम आहे. म्हणजे सिंपल भाषेमध्ये खड्डा खोदायचा, कुदळ कुठेही मारतोय, हां मारतोय तर सापडतं. ह्याच्यात काय होतं की एक वेगळं फिक्स वेळ आहे की 30 मिनटं एका ट्रान्झॅक्शनला लागलं पाहिजे, जेणेकरून सगळ्या देशातला ते व्हेरीफाय करायला वेळ मिळावा, म्हणून हे असं वेळ लावता. आता काय होतं, लोकांनी कम्प्युटर फास्ट केले, पटपट उघडायला लागले, मग त्यांनी काय केलं 100च्या ऐवजी 1000 आकडे केले. ओके, आता 1000तनं तुम्हाला सिंगलवाले शोधायचे, आता 1000तनं 1, 2, 3, 4, 5, 6, 9 पर्यंत हे शोधणं कठीण आहे. अजून लोकांनी फास्ट कम्प्युटर केले, त्यांनी 10,000 केलं. मग लोक वैतागून झाले की नाही, कारण जो शोधतो त्याला ते ट्रान्झॅक्शन तो अप्रूव्ह करतो आणि त्याने अप्रूव्ह केलं म्हणून त्याला नवीन बिटकॉईन तयार होतात. ओके, ही असते मायनिंगची प्रोसेस. आणि म्हणून जे मायनिंगचे कम्प्युटर लावतात त्यांना पैसे मिळतात म्हणजे काय, नवीन बिटकॉईन जे होता ते त्यांच्या नावी येतं आणि मग ते विकतात. ओके, मायनिंगची प्रोसेस आहे आणि ती सॉफ्टवेअरच कमी जास्त करतं. जर मायनर जास्त असतील
तर कॉम्प्लिकेटेड करतं. 1000, 10,000 अजून वाढवू शकतं. असं वाटलं मायनर कमी आणि जास्त वेळ लागला ते कमी करून टाकतं. जेवढे लोक तिथे अवेलेबल आहे त्याच्यानुसार सॉफ्टवेअरच ॲडजस्ट करत असतं. ओके, गप्पा अशा होतच राहतील. आपल्या आजच्या गप्पा खूप छान झाल्या आहे आणि आपल्या ऑडियन्सला ज्यांना खूप गोष्टी शिकायला मिळतील. जरूर. तर तुम्ही आमच्याकडे आले त्याबद्दल धन्यवाद तुमचं. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की सांगा, मी प्रयत्न केला की कठीण विषय सोप्या शब्दात सांगायचा. तर नक्कीच सांगा फीडबॅक कसा आहे, काय ओके, काही आपल्याला त्यात अजून बदल करता येईल का, येस आणि थोडे असे दुसरे काही विषय तेही ट्राय करू आपण सोप्या शब्दात समजवता आले तर. येस, नक्की. थँक्यू. थँक्यू.